अमित आणि सुमित चांगले मित्र होते. ते एकदा एका यात्रेला निघाले होते. वाळवंटामधून जाताना त्यांच्यात भांडण झाले. तेव्हा सुमितने अमितला एक चापट मारली. अमितला फार दुःख झाले, पण त्याने एकही शब्द काढला नाही. त्याने रेतीवर लिहिले, आज माझ्या चांगल्या मित्राने मला मारले, आणि पुढे चालक प्रवास चालू केला. पुढे गेल्यावर त्यांना एक छान असे विविध फळांनी भरलेली झाडे असलेले वन लागले. येथे दोघांनी पोटभर फळे खाल्ली आणि पाणी प्यायले. थोडा वेळ आराम केल्यावर ते नदीवर आले. हातपाय धुताना अमितचा पाय घसरला. अमित नदीत पडला. नदी खोल होती व अमितला पोहताही येत नव्हते. तो बुडू लागला. सुमितला पोहता येत होते. त्याने ताबडतोब आपल्या मित्राला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. आता अमितने तेथे असलेल्या एका मोठ्या दगडावर कोरून लिहिले, आज माझ्या मित्राने माझा जीव वाचवला. यावर सुमितने त्याला विचारले, जेव्हा मी तुला चापट मारली तू त्यावेळी ते रेतीवर लिहिले, आणि ज्यावेळी तुला वाचवले तू ते दगडावर लिहिले, असे का केलंस? यावर अमितने उत्तर दिले, ज्यावेळी आपला मित्र आपल्याला दुःख देतो तेव्हा ते रेतीवर लिहावं, कारण क्षमेची ताकद त्याला माफ करू शकेल. पण जेव्हा आपला मित्र आपल्यावर उपकार करतो त्याला दगडावर कोरून लिहा, जेणेकरून ते आपल्या हृदयावर, आपल्या स्मरणात कायम लक्षात राहील. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका.